तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल AT एडिटरच्या एका नवनवीन अशा इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असणार आहे हा तुम्ही थंबनेलमध्ये पाहिलेच असेल। आता आजचा व्हिडिओ हा आपण एका युनिक गोष्टीवर म्हणजे राजकीय पोस्टरवरती बनवलेला आहे, जे की आता निवडणुका आलेल्या आहेत आणि आपल्याला आपल्या सबस्क्रायबर्सकडून आपल्या मागच्या व्हिडिओला एक कमेंट आली होती की दादा तुम्ही आपल्या राजकीय निवडणुकीच्या सेल्फ पोस्टरवरती एक व्हिडिओ बनवा, त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवतोय। तर हा व्हिडिओ आपण पूर्णपणे AIचा यूज करून बनवलेला आहे, म्हणजे ChatGPT। आता ChatGPTसाठी आपण एक प्रॉम्प्ट दिलेला आहे, तो तुम्हाला कॉपी करून तिथं फक्त पेस्ट करायचे आणि थोडेफार आपल्याला चेंजेस करायचे। तर ह्या व्हिडिओला लागणारा सर्व काही जी मटेरियल असेल, प्रॉम्प्ट असेल किंवा इमेजेस असतील, ते मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला दिलेलं आहे, जे की AT एडिटरचा टेलिग्राम ग्रुप आहे, त्याला तुम्ही जॉईन होऊ शकता। आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण त्या चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर आपल्या AT एडिटर या इंस्टाग्राम पेजला देखील नक्कीच फॉलो करून घ्या, त्याच्यावर आपण आपले रिझल्ट्स आपण देत असतो, ते तुम्हाला तिथे पाहायला मिळतील। त्याचबरोबर आपल्या चॅनलवर जर तुम्ही आता नवीन असेल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या। तर चला तर मग सुरू करूया आपण हा व्हिडिओ। तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आपला टेलिग्राम ग्रुप ओपन करून घ्यायचा आहे। टेलिग्राम ग्रुप ओपन केल्याच्या नंतर आपण तिथे एक प्रॉम्प्ट दिलेला आहे, तो प्रॉम्प्ट तिथे तुम्हाला कॉपी करायचा आहे। आता हा इतका मोठा प्रॉम्प्ट आपण तिथे दिलेला आहे, ज्यात तुमचा डायरेक्ट इमेज तयार होणार आहे, त्यामुळे तो प्रॉम्प्ट तुम्हाला तिथे कॉपी करून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने मी कॉपी करतोय त्याच पद्धतीने तुम्हाला देखील कॉपी करून घ्यायचा आहे। आता हा प्रॉम्प्ट कॉपी झाल्याच्यानंतर आपल्याला यायचं आहे ChatGPTमध्ये। ChatGPTमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला खाली प्लसचा जे चिन्ह दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे, त्यानंतर आपल्याला फोटोजवरती क्लिक करायचे। फोटोजवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे 2 इमेजेस आपल्याला तिथे अपलोड करून घ्यायचे, ज्यात तुम्हाला तुमच्या पक्षाचा फोटो आणि त्याचबरोबर जो कॅन्डिडेट, ज्या माणसाचा जो उमेदवार आहे त्याचा फोटो तुम्हाला तिथे ॲड करायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला तिथे हा प्रॉम्प्ट आपण कॉपी जो केला होता तो प्रॉम्प्ट तुम्हाला तिथे पेस्ट करायचा आहे। त्यानंतर जे मी सिलेक्ट केलेले भाग दाखवतोय, जे भाग ब्रॅकेटमध्ये आहे तेवढेच भाग तुम्हाला चेंज करायचे असतील, ज्यात मग कॅन्डिडेटचं नेम असेल, तुमच्या गावाचं नाव असेल किंवा तुमचं जे काही पद असेल ते नाव तुम्हाला तिथे चेंज करायचं आहे। त्यानंतर आता आपण हा जो इथे आपण काही स्लोगन्स लिहिलेले आहेत, त्या स्लोगनमध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील ते तुम्ही करू शकता। त्यात आपल्याला तुम्हाला तुमच्या गावाचं नाव चेंज करावं लागेल, त्याचबरोबर तुमच्या उमेदवाराचं नाव देखील तिथे चेंज करावं लागेल। ज्या प्रकारे इथे मी तुम्हाला दाखवले, जे ब्रॅकेट्समध्ये आपण लिहिलेलं आहे तेवढं तुम्हाला तिथे चेंज करावं लागेल तुमच्या पद्धतीने। त्यानंतर ही जी इमेज असणार आहे ती आपल्याला 4:5च्या रेशोमध्ये आपण तिथे जनरेट करणार आहोत। ते सर्वात लास्टला प्रॉम्प्टच्या तिथे तुम्हाला दिसेल, जे की 4:5चा रेशो आपण तिथे तुम्हाला दाखवलेला आहे, तर त्या रेशोमध्ये आपण तो जनरेट करणार आहोत। आता ज्या पद्धतीने मी हा प्रॉम्प्ट तुम्हाला दाखवतो त्याच पद्धतीने तुम्हाला जेवढे काही सिलेक्ट भाग दाखवले त्यात तुम्हाला तिथे तुमचं काय असेल ते गावाचं नाव असेल किंवा मग तिथे तुमचं कॅन्डिडेटचं नाव असेल ते तुम्हाला तिथे चेंज करायचं असेल। आणि हा असणार एक ॲक्सेप्ट रेशो आपला 4:5चा, जी साईज आपण 4:5मध्ये आपण इमेज रेडी करणार आहोत। त्यानंतर जो आपल्याला कोपऱ्यात जो ॲरो दिसतोय ते ॲरोवरती आपल्याला क्लिक करायचे आणि आपला जो इमेज आहे ती बनवण्यासाठी सुरुवात होईल। ॲरोवरती आपण क्लिक करणार आहोत, जे काही चेंजेस तुम्हाला तिथे करायचे ते ॲरोवरती क्लिक करण्याच्या पूर्वीच तुम्हाला ते करून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला परत नाही तर प्रॉम्प्ट कॉपी करून सर्व चेंजेस नंतर करावे लागतील। नंतर आपण ॲरोवरती क्लिक करत आहोत, आता आपला इमेज बनायला सुरुवात झाली। तर आता आपला इमेज बनवून तयार झाली, तर ही इमेज कशी झाली आपण चेक करून घेऊ। तर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तिथे ChatGPTला सांगू शकता। कोणत्याच प्रकारची चूक झालेली नाही आहे हा इमेज बनवताना, तर वरती डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा आपण इमेज डाउनलोड करून घेऊ। तर पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे हे आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की घ्या।